आणि बातमीपत्राची सुरुवात नाशिकमधल्या टीसीएस प्रकरणाने करतो। एक महत्त्वाची अपडेट यात हाती आली आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या धर्मांतर प्रकरणात आत्ताची ही सगळ्यात मोठी घडामोड आहे। कंपनीतील कर्मचारी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक करण्यात आली आहे। फरार निदाचा पोलीस 20 दिवसांपासून शोध घेत होते। गेली 4 दिवस निदा कैसर कॉलनी नारेगाव इथे एका फ्लॅटमध्ये आई, वडील, भाऊ आणि मावशी सोबत राहत होती। नाशिकच्या एसआयटीच्या टीमने निदा खानला ताब्यात घेतलाय। आता धर्मांतर प्रकरणातील अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय। एनडीटीव्ही मराठीवरती हे एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहताय जेव्हा निदा खानला ताब्यात घेण्यात आलं होतं, कारण की गेल्या 20 दिवसांपासून ती पोलिसांना गुंगारा देत होती। तिचा लोकेशन ट्रेस केलं जात होतं, मात्र ते सापडत नव्हतं। अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दरम्यान याच सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतो ही गाडी चालली, हा जो ताफा समोर दिसतोय या ताफ्यातूनच निदा खानला आता नाशिकच्या दिशेने पोलीस घेऊन चाललेले आहे। निदा खानला आज संभाजीनगर मधून अटक करण्यात आलेली आहे। निदा खानवर नाशिकच्या कॉर्पोरेटर जिहाद प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्यातली ही महत्वाची आरोपी होती। तिला गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोधत होते। नाशिकच्या एसआयटी पथकाने आता जी माहिती मिळते त्यानुसार तिला ताब्यात घेतलेला आहे आणि आता ही जी समोर गाडी दिसते या गाडीतून निदा खानला नाशिकला घेऊन चाललेले आहे। नाशिकचं गुन्हे शाखेचं एसआयटी पथक या निदा खानला अटक केलेलं आहे। तिला न्यायालयात हजर करण्यात आलं आणि न्यायालयाच्या परवानगीनंतर आता तिला थेट नाशिकला घेऊन चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल आपण एनडीटीव्हीवर बघतोय। या 2 गाड्या ज्या समोर दिसत आहेत या दोन्ही गाड्यांमध्ये नाशिकचे पोलीस पथक आहे, जे गेल्या काही दिवसांपासून निदा खानला शोधत होते आणि अखेर निदा खानला संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने तिला थेट आता नाशिकला घेऊन जाणार आहे आणि उद्या तिला नाशिकच्या न्यायालयात देखील हजर केलं जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणात मोठे खुलासे होतील। मात्र आता निदा खानला घेऊन पोलीस नाशिकच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। तर काल छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक झाली, न्यायालयात तिला हजर करण्यात आलं आणि नंतर कोर्टाच्या परवानगीनंतर तिला छत्रपती संभाजीनगरमधून नाशिकला आणण्यात आलेलं आहे। आज तिला जे आहे आपण पाहतो नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे, कारण की त्याच ठिकाणी हा सगळा खटला सुरू आहे आणि आता तिला नाशिक सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर कुठली कोठडी मिळते हे बघणं महत्त्वाचं आहे। पोलीस कोठडी मिळण्याची शक्यता दाटच आहे, कारण की तिला पहिल्यांदाच अटक करण्यात आली, कोर्टात सादर केलं जाणार आहे आणि या प्रकरणातली मुख्य आरोपी म्हणून तिला ओळखलं जातं आणि तिच्या तपासातून अनेक खुलासे होणार आहेत, कारण की जरी तिने कंपनी सोडली त्यानंतर सुद्धा तिथल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होती। धर्मांतरणाचं हे प्रकरण आहे आणि त्यामध्ये तिचा मुख्य हात असल्याचं कळतंय। ती सगळ्यांशी संपर्कात राहून त्यांना त्या पद्धतीनं वळवण्याचा प्रयत्न करत होती, धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होती। आरोपी निदा खान आता ताब्यामध्ये आहे आणि तिला नाशिकमध्ये आणलं गेलं आहे। नाशिक सत्र न्यायालयासमोर आज तिला हजर केलं जाईल, त्यामुळे तिच्या जबाबातून काय गोष्टी समोर येतात याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे, कारण हे जे प्रकरण आहे ते अतिशय किचकट आहे। यातून ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंतचं सगळं हे जाळं असल्याचं कळतंय आणि त्यामुळे निदा खानकडून काय माहिती मिळते ही पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाची असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मोहसिन, ह्युमन ट्रॅफिकिंग पर्यंतचं हे सगळं जाळं होतं आणि निदा खान ही मुख्य आरोपी त्यातली मानली जाते। ती कंपनी सोडल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या संपर्कात होती। कशा पद्धतीने आता हा तपास पुढे जाणार आहे, कशावरती पोलिसांचं लक्ष केंद्रित असेल? नक्कीच आपण बघतोय की निदा खानवर अनेक गंभीर आरोप आहे आणि पहिला प्रयत्न पोलिसांचा असा असणार आहे, तिच्यावर जे गंभीर आरोप होते की कंपनी सोडल्यानंतर देखील जी फिर्यादी या सगळ्या प्रकरणातील आहे, पीडित आहे, तिला ही मोबाईलवरून नमाज पढण्यासाठी सूचना करत होती किंवा ती काही युट्यूबचे लिंक, सोशल मीडियाचे लिंक देत होती। काही धर्म परिवर्तन केल्यानंतर मुस्लिम समाजातील प्रथा कशा असतात, काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या मोबाईलवरून पुरवत होती आणि त्यामुळे तिचा मोबाईलचा तपास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। जेव्हा निदा खानला आता अटक करण्यात आलेली, सुरुवातीला पोलीस तिचा मोबाईल तपासतील आणि त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे निदा खानची या सगळ्या प्रकरणात अटक अत्यंत महत्त्वाची होती। गेल्या काही दिवसांपासून 3 ते 4 पथक सतत तिच्या मार्गावर होते, मात्र ती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि 3 ते 4 दिवसांपासून पोलीस या परिसरात वॉच ठेवून होते। जी माहिती मिळते त्यानुसार गेल्या शुक्रवारीच निदा खानला इथून अटक करण्याचा प्लॅन देखील पोलिसांचा झाला होता, मात्र काही तांत्रिक अडचण
कारणांमुळे ही कारवाई झाली नाही आणि काल संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी संभाजीनगर पोलीस आणि नाशिकच्या गुन्हे शाखा पथकाने अचानक या घरावर छापा टाकला आणि तिथून निदा खानला अटक केली. जी माहिती मिळते त्यानुसार निदा खान, तिचे आई वडील आणि काही आणखी लोक तिच्या सोबत त्या ठिकाणी होते आणि तिचे नातेवाईक या ठिकाणी राहत होते अशी देखील माहिती मिळते आणि त्यांच्याच घरात ही निदा खान लपून बसली होती. अखेर पोलिसांनी सुरुवातीला तिला अटक केलं, त्यानंतर न्यायालयात हजर करून न्यायाधीशांसमोर हजर करून तिला नाशिकला रात्रीच्या वेळेसच पथक नाशिकला निघालेलं आहे. त्यामुळे आज तिला न्यायालयात नाशिकच्या हजर केले जाईल आणि त्यानंतर अनेक दावे पोलीस आज तिची कोठडी मागताना करू शकतात आणि हेच या सगळ्या प्रकरणातील मोठ्या घडामोडी असतील. धन्यवाद मोहसिन सविस्तर अपडेटसाठी. आता पुढे नाशिकमध्ये काय होतंय सत्र न्यायालयामध्ये तिकडेचेही अपडेट आपल्या प्रतिनिधींकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर आढावा घेतला.